251 दक्षिण सोलापूर मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडतोय। प्रत्येक उमेदवाराला मतदाराचा पाठिंबा मिळवण्याची धडपड सुरू आहे। ज्या उमेदवारांनी गेल्या 1.5 महिन्यांपासून प्रचार यंत्रणा राबवली आहे, आता शेवटचा टप्पा असल्याने त्यांनी पदयात्रेला भर दिलाय। सोमनाथ वैद्य हे या निवडणुकीत सीसीटीव्ही हे चिन्ह घेऊन अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत। सुज्ञ जनता सदैव आपल्या सोबत राहील असा विश्वास अपक्ष उमेदवार सोमनाथ वैद्य यांच्याकडून व्यक्त होतोय। सामान्य मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय। ही जनता सोशल मीडियावर कार्यरत असते, वृत्तपत्र वाचतात, टीव्ही पाहतात, बातम्या पाहतात। ते लोक विचाराने मतदान करतात। अशी जनता नेहमी माझ्या पाठीशी आहे। मागील आमदारांनी कित्येक वर्ष इथल्या लोकांचे शोषण केले आहे, त्यांचे काम केले नाही, त्यांना हेलपाटे मारायला लावले, त्यामुळेच जनता त्रस्त आहे। पण नक्कीच जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असे वैद्य यांनी सांगितले। रविवारी पारधी वस्ती आणि सरगर वस्ती येथे पदयात्रा काढत मतदारांचा पाठिंबा मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाची जनता हाच माझा पक्ष मानून मी आज माझी पदयात्रेला सुरुवात करत आहे। पारधी वस्ती ते सलगर वस्ती आज पदयात्रा होणार आहे। बहुजन समाजाचं इथं राजकारण करणे हा माझा उद्देश असून सर्व समाजांना घेऊन पुढे जायचं आणि आपण आपल्या लहान लहान घटकांचा विकास साधायचा, तसेच मतदारांना प्रतिष्ठेने वागवायचं, सन्मानाने वागवायचं आणि 24 तास लोकांना सेवा द्यायची। त्यामुळे मी ही निवडणूक लढवत आहे आणि आज या पदयात्रेचा शुभारंभ करत आहे। दक्षिण सोलापूरची सामान्य जनतेला मी केंद्रस्थानीच ठेवून आणि तेच माझे बॉस हे केंद्रस्थानी ठेवून मी आज पदयात्रेला सुरुवात करत आहे। सीसीटीव्ही कॅमेरा हे माझं चिन्ह आहे, ते मशीन क्रमांक 2 वरील शेवटचं चिन्ह आहे। चिन्ह जरी शेवटचं असलं तरी या भागातील जनता मला पहिल्या क्रमांकावर आणून ठेवेल आणि मला विजयी मतदान देईल, एवढीच मी या निमित्ताने खात्री बाळगतो आणि मी ताकदीने काम करत आहे। प्रत्येक जरी माझ्याकडे जास्त कार्यकर्त्यांचा संचय नसला तरी माझ्याकडे जी दक्षिणची जी सामान्य जनता आहे ती मला 100% तेच कार्यकर्ते आहेत। माझं बूथवरील नेटवर्क जरी आत्ता प्रस्थापित झालेलं नसलं तर बूथ प्रमुख दुसऱ्या पक्षाची जरी असली तरी सर्वसामान्य जनता ही माझ्यासाठी काम करणार आहे। या भूमिकेतून मी एक धाडस केलेलं आहे आणि या धाडसाला येथील सुशिक्षित जी काय कष्टकरी जनता आहे, जी दक्षिणची प्रामाणिक जनता आहे, जी प्रेमळ जनता आहे ती मला साथ देणार आहे, एवढीच मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो। आणि मी आपल्या मार्फत जनतेला आवाहन करतो की येणाऱ्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी 7 ते 5:30च्या दरम्यान जे आपण मतदान करणार आहे त्यामध्ये माझ्या सीसीटीव्ही कॅमेरा या चिन्हाला, जे मशीन क्रमांक 2 मधील शेवटचं चिन्ह आहे, त्याला आपण प्रचंड बहुमताने विजयी करा। ते बटन दाबा आणि आपल्या सहकाऱ्यांनाही सांगा, आपल्या मित्रांनाही सांगा आणि कृपया मला ताकद द्या। आपल्याला 19 वर्ष प्रशासकीय कामाचा अनुभव असलेला आमदार मिळणार आहे आणि तो आमदार कायम आपल्या सेवेत आहे। अशी मी एकही कंप्लेंट येऊ देणार नाही की आमचं काम केलं नाही। काम एकदम झटपट होणार आहे। भविष्यात आपल्याला लहानपासून ते कुठलंही काम असू दे मी त्वरित सेवा देणार आहे। माझं त्या कामामध्ये एक्सपर्टाईज आहे। त्यामुळे शासकीय जी काही कामं आहेत ती कशी करून घ्यायची आणि सर्वसामान्यांचे प्रश्न कसे सोडवायचे याचं मला प्रचंड मोठा अनुभव आहे। त्यामुळे मी जनतेला पुन्हा एकदा आवाहन करतो की मला माझ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याला मतदान करून आपण उपकृत करावे। धन्यवाद। सामान्य मतदारांचा प्रतिसाद मला प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे। जी जनता वृत्तपत्र वाचते, सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते, जी जनता बातम्या पाहते, जे विचाराने मतदान करणार आहेत त्या लोकांचा मला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे आणि ती जनता माझ्यासोबत राहील। आज इथल्या प्रस्थापित आमदारांनी, राजकारण्यांनी इथल्या जनतेचं शोषण केलेलं आहे, त्यांची कामं केलेली नाही आहेत, त्यांना वेळ दिलेला नाही आहेत। निवडणुकीपुरतं त्यांच्याकडे 4-4, 5-5 वेळेस जायचं, निवडणुकीच्या पूर्वी 10 दिवस माहोल तयार करायचा, आपल्या संस्थेतल्या लोकांना तिथे घरोघरी जायला लावायचं आणि कन्व्हिन्स करायचं मतदारांना आणि त्यांच्याकडून मतं घ्यायची आणि एकदा मतदान झालं, विजय झाला की परत तिकडे फिरकायचंच नाही। 4.5 वर्ष जनतेला शोषण द्यायचं हे असं या भागात चाललेलं आहे आणि नक्की यावेळेस जनता सर्वांना त्यांची जागा दाखवेल आणि माझ्यासारख्या एका अपक्ष आमदाराला, जो दक्षिण सोलापूरची सर्वसामान्य जनता हाच माझा पक्ष आहे हे मानून जनतेसमोर जात आहे, त्यांना ताकद देण्याचं काम करेन आणि माझ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याला एकदम पहिल्या नंबरला आणून ठेवेन, जरी बॅलेट पेपरमध्ये माझं चिन्ह शेवटला असलं तरी।